मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी सह्याद्रीवर बोलावली बैठक. बैठकीतून मान्सून पूर्व तयारीचा घेणार आढावा. मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ आज अंतरवालीमध्ये मनोज जरांगेंची उपोषणापूर्वी घेणार भेट. प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला. दैनिक सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यावरून टीका. देश आर्थिक संकटात असताना पंतप्रधान परदेशात जातात. देश जळतोय, नीरज चॉकलेट वाटतोय. सामनातून परखड टीका. मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक. दुपारी 12 वाजता मातोश्रीवर बैठकीचं आयोजन. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेची शक्यता. उल्हासनगरच्या कैलास कॉलनीमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार. भर चौकात 7 राऊंड फायर. 3 जण जखमी. गोळीबार करणारे चंद्रशेखर बिराजदार आणि अजय राव अटकेत. वांद्र्यामध्ये 90% कारवाई पूर्ण. शनिवारपर्यंत परिसर मोकळा करण्याचं रेल्वे प्रशासनाचं नियोजन. नवी मुंबई विमानतळावरील प्रवास होणार महाग. 1 जून पासून वापरकर्ता विकास शुल्कामध्ये होणार वाढ. अपघातातील मृत्यूदरामध्ये 8% घट. परिवहन विभागाच्या उपाययोजनांना यश. कॉक्रोच जनता पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ. इंस्टाग्रामवरती 4 दिवसात 1.5 कोटींहून अधिकचे फॉलोअर्स. कॉक्रोच जनता पार्टीच्या एक्स खात्यावरती बंदी. कारवाईनंतर कॉक्रोच इज बॅक नावाचं नवं खातं उघडलं. अकरावीत पुन्हा गोंधळाचा प्रवेश. पहिल्याच दिवशी संकेतस्थळ कोलमडलं. इबोलामुळे भारतीय विमानतळांवरती अतिदक्षता. प्रवाशांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना. गायीचा बळी देणं हा ईदचा भाग नाही. कोलकाता उच्च न्यायालयाकडून जनावरांच्या कत्तलीवरील बंदी कायम. युद्धावरून पडद्यामागे तणाव. शस्त्रसंधी की संघर्ष यावरून ट्रम्प नेत्यानाहू यांच्यामध्ये मतभेद. सूत्रांची माहिती. अमेरिका इराण संघर्ष चिघळणार. युरेनियमचा साठा देशाबाहेर जाणार नाही. सर्वोच्च नेते मोजतबा खामेनींची ठाम भूमिका. गुजरातचा चेन्नईवरती 89 धावांनी दणदणीत विजय. चेन्नईचा आयपीएल मधील प्रवास जवळपास संपल्यात जमा. आज हैदराबाद समोर बंगळुरूचं आव्हान. हैदराबादला विजय गरजेचा.